पोरानो किती उशीर त्या जांगेवर झोपून राहणार रे? येता आमटा चड्डी वरवड तुझी गळा अर्धा किलो कुला भिजतोय तुझा ती जाई पण आली. तुम्हाला पण लहानपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, समुद्र, आंब्यांची बाग आणि दिवसभर चालणारी मस्ती आठवते का? तर आज अशा सिनेमांबद्दल मी बोलणार आहे की जो थेट तुम्हाला त्या काळात घेऊन जातो. नमस्कार मित्रांनो, मी AK आणि आज आपण बोलणार आहोत एप्रिल मे 99 या सिनेमाबद्दल. तर हा सिनेमा 2025 मध्ये थिएटरमध्ये रिलीज झाला. त्यावेळी मी पाहिला नव्हता, नंतर हा मी OTT वर पाहिला. तर ही स्टोरी आहे 3 मित्रांची, कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि त्यांच्या आयुष्यात अचानक आलेल्या जाई नावाच्या मुलीची. ही स्टोरी आपल्याला एप्रिल मे 99च्या सुट्टीत घेऊन जाते, म्हणून या सिनेमालाच नाव आहे एप्रिल मे 99. ह्याची स्टोरी खूप सिंपल आहे. ज्यावेळी आपल्याला उन्हाळ्यात सुट्टी लागल्यावर आपण कसे प्लॅन करायचो की रोज आपण पोहायला जाणार, रोज क्रिकेट खेळणार, रोज आंबे खायला जाणार, तसाच या तिघांचा प्लॅन असतो. तेवढ्यात पुण्यातून जाई नावाची मुलगी तिच्या काकूकडे गावात राहायला येते. ती इंग्रजीत खूप हुशार असते, निस्वार्थ आणि थोडी वेगळी असते. तिच्यामुळे या तिघांच्या आयुष्यात नव्या फिलिंग्स व नवे विचार येतात. या सिनेमाची भक्कम बाजू म्हणजे बालपणाची आठवण. ह्यात फोन नाही, सोशल मीडिया नाही, फक्त गाव, मित्र आणि गल्लीतला टाइमपास. आपण लहानपणी नाही का दगडकोंबाई खेळायचो, समुद्रावर उगाच बसायचो, आंबे पाडायचो, तसंच हे सगळं स्क्रीनवर दिसतं. हा सिनेमा पाहताना अरे हे तर आपलंच बालपण आहे असं वाटतं. कॅरेक्टर आणि ऍक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर ह्या सिनेमातली जी 3 मुलं आहेत त्यांची ऍक्टिंग खूप नॅचरल वाटते. त्यांची बोलण्याची स्टाईल, भांडण, गमती काही जबरदस्त वाटत नाही. ह्यात जे जाईचं पात्र आहे ती खूप छान पद्धतीने लिहिलंय. ती गावात आलेली एक सेन्सिबल आणि स्मार्ट मुलगी वाटते. सुरेश काका, हाऊ आर यू? आय एम फाईन, थँक्यू. बघा हे असं जुन्या पिढीचे जे कलाकार दाखवले आहेत, जसे की आई बाबा, नातेवाईक, गावातले मोठे, तेही आपल्या ओळखीचे वाटतात, जसे की आपले नातेवाईकच. तर या मूवीचं डायरेक्शन रोहन मापुसकर यांनी केले. यांनी स्टोरी खूप साध्या पद्धतीत मांडली. यात मोठा विलन नाही, मोठा ट्विस्ट नाही. यात छोटे छोटे क्षण, जसे की एकत्र बसून खाणं, समुद्रावर जाणं, लगेच राग येणं, लगेच माफी मागणं, जे की लहान मुलांचं परफेक्ट वागणं असतं, हे दाखवण्यात डायरेक्टरला यश आलंय असं मला वाटतं. ह्यातले डायलॉग अगदी सोपे आहेत, ते ऐकतानाही रिअल वाटतं. ह्यात स्टोरी हळूहळू सरते, त्यामुळे आपल्याला गावात थांबल्यासारखं वाटतं. सिनेमॅटोग्राफी आणि लोकेशन बद्दल बोलायचं झालं तर कोकणाची जी सुंदरता आहे ती या सिनेमात खूप भारी दिसते. समुद्रकिनारा, हिरवळ, डोंगर, जुन्या वाड्या, गल्लीतले रस्ते, प्रत्येक फ्रेम पोस्टकार्ड सारखे वाटते. ह्यात लाइटिंग वॉर्म आहे, त्यामुळे प्रत्येक सीन कोझी आणि नॉस्टॅल्जिक फील देतात, जसं की आपण मामाच्या गावालाच आलोय असं वाटतं. म्युझिक आणि BGM बद्दल बोलायचं झालं तर ह्यातली गाणी खूप सिंपल आणि मनाला लागणारी आहे. BGM खूप शांत आहे, ते स्क्रीनवर डॉमिनेट करत नाही. तर ह्यात काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स आहे. पॉझिटिव्ह पॉईंट बद्दल बोलायचं झालं तर जी लोक 90s आणि 2000च्या सुरुवातीला लहान होते त्यांना हा सिनेमा कनेक्ट होईल. ह्या सिनेमात बालपण, मैत्री, फसगस हे सगळं साध्या पद्धतीने मांडलं आहे. हा सिनेमा फॅमिली फ्रेंडली असल्यामुळे हा घरच्यांसोबत तुम्ही पाहू शकता. यात काही निगेटिव्ह पॉईंट्स आहे. ज्यांना फास्ट पेस, भरपूर गाणी, मोठा ड्रामा आवडत असेल त्यांना हा सिनेमा थोडा स्लो वाटेल. काही लोकांना याची स्टोरी खूप साधी वाटेल, कारण यात मोठा ट्विस्ट नाही. हा मूड बेस्ड फील गुड सिनेमा आहे. माझ्यासाठी या सिनेमाचा स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे हा सिनेमा तुम्हाला तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत घेऊन जा. तर एप्रिल मे 99 हा सिनेमा नाही, हा सिनेमा तुम्हाला लहानपणीची आठवण करून देणारी एक छोटी ट्रिप आहे. जर तुम्हाला गाव, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लहानपणीची मैत्रीची आठवण येत असेल तर हा सिनेमा तुम्ही नक्की बघा. मी देतो या सिनेमाला 4 आउट ऑफ 5 स्टार. हा सिनेमा तुम्हाला पाहायचा असेल तर हा तुम्हाला Amazon Prime वर पाहायला मिळेल. तर हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का? यामधला कोणता सीन तुमचा फेवरेट आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच मराठी रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.